ह्यांचा कस काय फोन आला? हॅलो लकीजी. हॅलो. हा एक मिनिट. कुठे तुम्ही मॅडम? सध्या मी एरोप्लेन मध्ये जस्ट चेक इनच करायला लागले. एरोप्लेन मध्ये तुमच्या बापाने केलं का चेक इन? म्हणजे अहो जरा खोटं बोलायचं कमी करा ना मॅडम. माझे सगळं घर तर रस्त्यावर आणलंय तुम्ही राव. कुठं लांब्या लांब्या बाता फेकल्या तुम्ही. आयफोन आहे कुठं काय आहे? गळ्यात सोन्याची चेन घातली म्हणला तर तसली डुप्लिकेट वापरतात. खोटं कायला बोलता? अहो माझ्या हातामध्ये ज्या अंगठ्या आहेत का त्या पण वाटतील तुम्हाला पितळाच्या आहेत पण त्या सोन्याच्या आहेत. आणि तुम्हाला माझ्या हातामध्ये वाटेल साधा 8-9 हजाराचा एखादा फोन असेल पण माझ्या हातामध्ये सध्या आहे आयफोन 16, 17 प्रो काल मी तुम्हाला जेवारी काढताना बघितलं. कमून खोटं बोलतात हो. गुत्ते घ्यायला तुम्ही सध्या. काल तुमचं ते रानातल्या बाईचं तुमचे भांडणं झाले ते 4,000 रुपये गुत्त्यामुळं. तुम्ही तुमच्या बायाचे पैसे दिले नाही जणू खालच्या. अहो लकीजी तसं नाहीये. मी काल तुम्ही कोणतरी तुम्हाला माझ्याबद्दल भडकवतय. मी काल कायला भडकवताय? काल मी 5 स्टार हॉटेल मध्ये होते दिवसभर. होता तुम्ही लहू स्नॅक अँड टी सेंटर मध्ये होता तुम्ही. बस स्टँडच्या कोपऱ्यात होते काळ्या डबड्यातलं हॉटेल. तेच तर तेलकट वडापाव खात लोकांना वाता हाणतात. आम्हाला काय माहित नाही काय? अहो लकीजी तुमची काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होती. 5 रुपयाचे वडापाव खातात आणि कुठं बर्गर म्हणतात. अहो तुम्ही असले धंदे बंद करा. वडापाव खायचे म्हणायचं पिझ्झा खातोय कुठं बर्गर खाते म्हणून. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता लकीजी. हौसलों में उड़ान होती है. हौसलों में उड़ान होती है. सगळ्यांचा डायलॉग सेमच असतो काय? काहीतरी वेगळं करा ना जरा. त्या दिवशी तुम्ही सोयाबीन खातात लोकांना म्हणतात चिकन खातात म्हणून. अहो सोयाबीन आणि चिकन काय सेम आहे का? अहो लकीजी तुम्ही पहिले शांत व्हा. काम व्हा तुम्ही काम व्हा लकीजी. तुम्ही कुणाचं काहीही माझं ऐकून घ्या. तुम्ही 1 मिनिट. तुम्ही कुणाचं काहीही मनावर घेऊ नका. तुम्ही काम करत नाही. तुम्ही लोक थोडीच नाही. मला कुणी काय म्हणलं नाही. तुमचा बापच म्हणलाय माझी पोरगी सटकली म्हणले तिची चार आणि हरपले येड्यानी करते. अहो माझ्या मला मी सकाळी उठल्या म्हणती पप्पा तुम्हाला स्कार्पेट बसवते. पप्पा तुम्हाला ह्यात बसवते. पप्पा अरे पप्पाला चढे घ्या. जो पण सगळ्यात मोठा होणार आहे का माणूस त्याला पहिलं वेडच समजलं जातं. लोकांनी तुम्हाला हे वेड समजावं एवढं तुम्ही तुमच्या ध्येयाचा माग वेड व्हा आणि माणसं जोडीत जा. तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपला स्टेटस टाका. तुम्ही जे करताय ते तुमच्या इंस्टाग्रामला स्टोरी टाका. तुम्ही ऑनलाईन कमवा कसे बी कमवा ऑफलाईन कमवा पण माणसं कमवा आणि ते माणसं आणून आपल्या सिस्टम मध्ये जोडा. तुम्ही जेवढे जास्त माणसं जोडतात तेवढी तुमची लेवल वाढेल आणि तेवढी तुमची इन्कम वाढेल. बगर पाण्याचंच खासका लोक हे धंदे केले. इथून पुढे मला फोन केला ना. अहो लगेच फक्त तुम्हाला माणसाकडून 10-10 हजार रुपये घेऊन जॉईन करायचे तर. बाई ठेव बर फोन. हो आले हो आले. थांबा थोडं ऊन पडलंय मग पाणी पिऊन आले मग जेवारी काढते. थांबा थोडं. हे गेलं हे बी गेलं मुर्गा. आता माझं लय अवघड दिवस आलेत माझ्यावर. काहीतरी करावं लागन. जोडावं लागतं माणसं. आणखीन एखादी नकली चेन सोन्याची म्हणून ऍड करावं लागन गळ्यात. तेव्हा विश्वास बसेल सगळ्यांना.